मी लहान असल्यापासून आतापर्यंत वारंवार माझ्या मम्मीच्या तोंडून शब्द ऐकलेले आहे की जो मनाचा भाव असतो स्वयंपाक करताना तो आपल्या शिजवल्या अन्नामध्ये उतरतो. आपण चांगल्या मनाने प्रसन्न मनाने जर जेवण बनवलं तर निव्वळ डाळ भात जरी केला ना तरी ते खूप स्वादिष्ट होते. तर आज आपण एक बघणार आहे रेसिपी डाळ भातची, जी मी खूप मनापासून बनवली होती. तर आज आपण बघणार आहे मसूरची डाळ. अगदी सोपी आहे करायची, पूर्ण पद्धत वेगळी आहे. तर माझा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. सुरुवातीला एका बाउलमध्ये मी 1 वाटी मसूर डाळ घेतलेली आहे. त्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून साईडला ठेवलेली आहे. बाकीची तयारी करण्यासाठी मी अशा प्लेटमध्ये सामान काढून घेतलेलं आहे. आता एक जार घेऊन मिक्सरचा जार घेतला, त्यामध्ये मी सुकी लाल मिरची, लसूण आणि अद्रक घेतलेला आहे. आता याची मी एक पेस्ट तयार करून घेणार आहे. नंतर मी वरणासाठी लागणारं टोमॅटो, हिरवी मिरची छानपैकी कट करून घेणार आहे. सोबतच मी कांदा घेतलेला आहे, त्याला पण छान मी कट करून घेणार आहे. मस्त पातळ पातळ कट करून घ्यायचं आहे. एकदा तुम्ही ही मसूरची डाळ नक्की ट्राय करून बघा. करण्याची पद्धत पूर्णपणे डिफरंट आहे, पण खूप छान आणि पौष्टिक आणि टेस्टी अशी होते बघा. आता करायचं म्हणजे एक बाउल घ्यायचं आहे, त्यामध्ये भिजलेली मसूरची डाळ, आपण जी पेस्ट केली होती सुकी लाल मिरची, लसूण आणि अद्रकची, सोबतच आपण जे कट केलेले कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो आपण त्या डाळीमध्ये टाकून घेणार आहे. आता त्यामध्ये आपल्याला टेस्ट अकॉर्डिंग मसाले टाकायचे आहे. आपण टाकलं त्यामध्ये हळद, धनापूड, थोडंसं गरम मसाला, थोडंसं तिखट टाकलेलं आहे कारण आपण त्यामध्ये सुकी लाल मिरची आणि हिरवी मिरची टाकलेली आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. 1 पळी आपल्याला त्यामध्ये तेल टाकायचं आहे. सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित. आता हे जे सामग्री आहे ते डुबेल एवढं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये व्यवस्थित पाणी टाकून घ्यायचं आहे. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे भांडं आपल्याला जसं तसं कुकरमध्ये ठेवायचं आहे. झाकण ठेवायचं आहे. मी वर भात लावला होता. आता कुकरला 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला डाळ जी आहे ते छान शिजवून घ्यायची आहे. लगेचच शिजते ही डाळ, शिजायला जास्त वेळ लागत नाही. बघा छान शिजलेली आहे. खूप सुरेख आणि सुंदर स्मेल सुटला आहे माझ्या घरात. आता रवीने छानपैकी फेटून घ्यायचं आहे आपल्याला. गरमागरम त्याला रवीने फेटायचं म्हणजे लगेच मिक्स होतं. ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला. मसाले, हिरवी मिरची सर्व बारीक झालं पाहिजे. आता त्यामध्ये आवश्यक तेवढं पाणी टाकायचं आहे. परत ते व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. आता हे असं भांडं आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि याची आपल्याला एक उकळी काढायची आहे. आता यासोबत खाण्यासाठी मी करणार आहे मटर. हे मटर ना मला माझ्या बालवाडीमध्ये मिळायचे. मला आताही टेस्ट आवडते, त्यापासून मी माझ्याकडे नेहमीच करते. खूप टेस्टी लागतात बघा हे. मला आताही आठवते माझ्या बालवाडीमधली टेस्ट. माझ्या माइंडमध्ये एकदम फिट झालेली आहे ते. आता काय करायचं माहिती आहे का, मस्तपैकी तव्यावर घ्यायचं आहे मटर. त्याला छानपैकी आपल्याला तेल आणि मीठ टाकून शेकून घ्यायचं आहे. याचा स्वाद खूप अप्रतिम लागतो. मी नेहमीच म्हणजे कंटिन्युअसली माझ्या घरी हे राहतेच. मला फार आवडते मटर अशा पद्धतीने तव्यावर भाजलेले. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. छान भाजलेले मटर एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहे. इकडे वरण पण आपलं छान उखळलं होतं. आता यावर आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. यावर देणार आपण एक झणझणीत तडका. त्यासाठी आपल्याला करायला माहिती आहे का, तडका पॅन मध्ये घ्यायचं आहे तेल आपलं छान गरम होऊ द्यायचं आहे. यामध्ये आपण 2 सुक्या मिरच्या टाकणार आहे तुकडे करून. मिरचीला छान शिजवून घ्यायचं आहे तेलामध्ये. नंतर यामध्ये टाकायचं आपल्याला मोहरी, जिरं, थोडंसं हिंग टाकूया. सोबतच टाकणार आहे आपण कढीपत्ता. आता तयार तडका टाकायचा आहे आपल्याला वरणामध्ये, म्हणजे आपल्या डाळीमध्ये, आणि याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. गरमागरम आपल्याला सर्व करायचं आहे. आमच्याकडे याला वरण असं म्हटलं जाते, वरण भात. तुमच्याकडे काय म्हटलं जातं मला कमेंट करून नक्की सांगा. फोडणीचं वरण आणि भात. आता छानपैकी त्यावर घ्यायचं आहे मटर आणि टाकायचं आहे तिखट तेल किंवा तुम्ही तूपही टाकू शकता. तुम्हाला माझ्याची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नसेल तर माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. मला भरभरून सपोर्ट करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.